या ठिकाणी आपण पाहताय, आपण सुद्धा या सभेचे लाईव्ह या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होतात। आजचा टाइम खरं तर या सभेचा होता 12 वाजल्याचा। आज देऊळवाडी या ठिकाणी आपण आलोय आणि आता जवळपास 4:30-5 वाजलेत, म्हणजे जवळपास 5 तास ही सभा लेट होऊन सुद्धा आपण इथला जनसमुदाय जर पाहिला तर याच्यावर निश्चितप्रमाणे दिसतंय की भारतीय जनता पार्टी आणि युती या मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्याने विजयी या ठिकाणी उदगीर विधानसभेमध्ये होणार आहे। कारण विरोधकाकडे मुद्दे नाहीत। आम्ही भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, युतीचं नेतृत्व विकासावर बोलतोय, पण विरोधकाकडून या ठिकाणी विकासावर बोलण्यापेक्षा वैयक्तिक उमेदवारावर टीका करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करत आहेत, नेतृत्वावर वैयक्तिक बोलण्याचा प्रयत्न करत आहेत। पण जो विकास त्यांना दिसतोय, जे नॅशनल हायवे त्यांना दिसतात, ज्या पाण्याच्या योजना या ठिकाणी दिसतात, गावोगाव लाईटच्या माध्यमातून आज प्रकाशमय झालेले, या गोष्टीवरती बोलायला तयार नाहीत। 70 वर्षापासून काँग्रेस पक्षाचं राज्य या देशावर, राज्यावर, जिल्हा परिषदेवर, पंचायत समितीवर होतं। या योजना केंद्राच्या, राज्याच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नव्हत्या, ज्या वैयक्तिक लाभ या ठिकाणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नव्हते, पण त्या नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टीच्या विचारामधनं आज सर्वसामान्य माणसापर्यंत योजना पोहोचायला लागलेल्या। खरं तर आम्हाला आठवतंय की देशाचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी म्हणायचे, 1 रुपया दिल्लीवरनं जर आम्ही शेवटच्या माणसाला काढलो या देऊळवाडी मधल्या विकासाच्या माध्यमातून, तर फक्त त्या ठिकाणी 15 पैसे पोहोचतात आणि 85 पैशाचा भ्रष्टाचार ही व्यवस्था करते, दस्तूरखुद राजीव गांधी म्हणायचे त्यावेळेस। पण आज जर आपण पाहिलात तर डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचं अनुदान असो, घरकुलाचं अनुदान असो, शौचालयाचं अनुदान असो, इतर काही योजनांचं अनुदान असो, डायरेक्ट अकाउंटवर यायला लागलेला आहे। हा क्रांतिकारी बदल, हा निर्णय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं झालेला आहे। म्हणून केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, या ठिकाणचे पालकमंत्री आमचे आहेत, युतीचे आमदार आमचे आहेत। म्हणून लोकांनी ठरवलंय की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युतीची 100% देणार आहेत। हे चित्र संबंध उदगीर तालुक्यामध्ये, जळकोट तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे। म्हणून आम्हाला खात्री आहे की आमचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी या ठिकाणी होणार आहेत। आमच्या उमेदवाराचा प्रचार सुद्धा प्रत्येक डोर टू डोर या ठिकाणी जाऊन करत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आजच गावात आला अशातला भाग नाही, सातत्यानं तो लोकांच्या सुखात असेल, दुःखात असेल, अडचणीत असेल, संकटात असेल, विरोधी पक्षात असताना सुद्धा आमचे कार्यकर्ते जे उमेदवार आहेत ते सातत्यानं लोकांच्या संपर्कात होते। आज सत्तेत असताना सुद्धा लोकांना या ठिकाणी न्यायाच्या भूमिकेमध्ये सरकारच्या माध्यमातून त्यांना ज्या काही योजना असतील ते पोहोचण्यासाठी कटिबद्ध राहिलेले आहेत। या गोष्टी सगळे लोक जाणतात, सगळ्या गोष्टी पाहतात। आम्हाला खात्री आहे की आमचा विजय या ठिकाणी कोणी रोखू शकणार नाही। प्रचंड अशा मताधिक्यानं भारतीय जनता पार्टी युती या ठिकाणी विजयी होणार आहे। धन्यवाद।